नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा साहित्याचा परिचय करून घेत आहोत. कथेचे स्वरूप बघितलं, कथेचं मूळ अर्थ बघितला, आपण कथेची पूर्वपीठिका बघितली. आता आपल्याला कथेची वैशिष्ट्य पाहायची आहेत. कथेची वैशिष्ट्य पाहत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जे आपल्याला साहित्य, मराठी साहित्य आहे, म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, तर यामध्ये कथा हा एकमेव असा भाग आहे की तो मनोरंजनात्मक आहे आणि ती कथा लघुत्मक मानली जाते. म्हणजे स्वरूपानं सुद्धा ती लहान असते, पण लहानात लहान जरी कथा असली तर त्याच्यातून निघणारा तो बोध असेल किंवा त्या कथेचं स्वरूप असेल, याच्यातून मात्र आपल्याला मनोरंजनही होतं आणि पुन्हा जीवनासाठी बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी मिळत जातात. तर कथा ही कादंबरीपेक्षा लहान आहे, कारण कादंबरीमध्ये खूप मोठी पात्रं असतात, खूप परिसर, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचं अगदी खोलात जाऊन त्याचा विचार केला जातो किंवा लेखन केलं जातं. पण कथेचं जर पाहायला गेलात तर कथा ही एकाच व्यक्तीसभोवती असते आणि एकाच व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, अगदी मूळ पॉईंट आपण म्हटलं किंवा मुख्य जे पॉईंट असेल किंवा मूळ घटना असेल, ह्या घटनेकडे जास्त करून लक्ष वेधलं जातं. तर या कथेची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं आहे की कथा मनोरंजन करते. आता कथा मनोरंजन करते. आता कथा जर बघायला गेला तर अगदी लहानपणापासून परीच्या कथा असतील, राजा राणीच्या कथा असतील किंवा चोर शिपायांच्या कथा असतील, ह्या आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडून नक्कीच ऐकत आलो आहोत. आणि त्या ऐकत असताना मात्र त्या ज्यावेळी कथा सांगायला सुरुवात होते त्यावेळी नक्कीच जे आपण ऐकणारी लोक आहोत त्या ऐकणाऱ्यांचं काय होतं, पूर्णतः लक्ष एकाग्रतेनं किंवा केंद्रित झालं होतं. कारण त्या कथेमध्ये त्या एक व्यक्ती काय काय करू शकते किंवा एका व्यक्तीच्या सभोवती असेल, तिचं कशा पद्धतीने ती जीवनामध्ये संकटाला सामोरी जाते, त्याच्यातून मार्ग काढते किंवा सुखात्मक आनंद कसा असतो हे समजून घेण्यासाठी आपण काय करतो, फार उत्सुक असतो. म्हणून कथा ही ऐकण्यासाठी मनमुराद वाटते किंवा त्याचा आनंद आपल्याला मनमुरातून लुटता येतो. मी ह्या कथा दिवाळी अंकामध्ये कथेला पहिलं मान दिलं जातं असं म्हणतात किंवा टी व्हीवरती वगैरे खूप नंतर ते उदयास आला. म्हणजे आता तुम्ही ज्या मालिका बघता किंवा काही चित्रपट, लघुचित्रपटसुद्धा असू शकतात, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, जे काही बघता, ह्या कथा आहेत. तुम्हाला 3 तासाचा चित्रपट असतो, पण एका व्यक्तीच्या जीवनातील एखादा प्रसंग असेल किंवा एखादं अख्खं आयुष्य असेल, तर हे कथेच्या स्वरूपामध्ये मांडत असताना मात्र त्या कथेतून काय काय पुढं घडतं किंवा त्याच्यातून बोध मिळत असतो, त्याच्यातून मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोरंजन घडत असतं. कारण कथा ऐकण्यासाठी मात्र सगळेच आजही काय असतात, आपण उत्सुक असतो. आजही काम करत असताना, कुठेही काही करत असताना जर एखादं म्हटलं, चला मी आज कथा सांगतो किंवा एखादी गोष्ट कथा अगदी ती मोठ्या पात्रात नाही सांगितलं तरी चालेल, साहित्यिक भाषेत नाही सांगितली तरी चालेल, बोलीभाषेमध्ये सांगत असताना घडलेली घटना, घडून गेलेली घटना भूतकाळामध्ये, मग ती सकाळी घडलेली असेल, काल घडलेली असेल किंवा आधी 1 महिनापूर्वी घडलेली असेल, ती घडून गेलेली घटना ज्यावेळी एखादी व्यक्ती त्या घटनेचं वक्तव्य करत असतं, तिला कथेचं स्वरूप येतं आणि ती ऐकण्यासाठी मात्र काय होतं, समोरचा प्रेक्षक उत्सुक असतो, म्हणजे त्याचं मनोरंजन होतं. आता कथेमुळे सुसंस्कार होतात, हे दुसरं वैशिष्ट्य सांगितले. खरंच आहे, कथा आपण ऐकतो आणि ती सोडून देतो असं होत नाही. बऱ्याचदा काय होतं, कितीतरी आपण आता लहानपणीच्या कथा ऐकलेल्या, आपण अलीबाबा 40 चोर असेल, एक परी असते, आपल्याला मोठं झाल्यानंतर कळते की परी प्रकार कोणीच नसतं किंवा अलीबाबासारखा चोर हे शिकतात, चोर पण कोण नसतो, त्याची गुहा पण नसते भरलेली, पण त्या वयामध्ये ते जे आपण ऐकलेलं आहे ते आजही आपल्या मनावरती कोरलेलं आहे. म्हणजे त्याच्यातून ज्या वाईट कर्म करणाऱ्यांना वाईट फळ मिळतं, चांगलं कर्म करणाऱ्यांना चांगलं फळ मिळतं. मग वाईट जे कर्म आहे ते वाईट कर्म करू नये, कारण त्याचं मिळणारा जो परिणाम आहे तो वाईटच होतो. म्हणजे सुसंस्कार म्हणजे त्याच्यातून आपल्याला बोध घेता येतो, त्याच्यातून स्फूर्ती घेता येते, त्याच्यातून ज्ञान घेता येते आणि त्या कथेमुळं आपल्याला इतर सामाजिक व्यवहारामध्ये न्याय, समता वगैरे किंवा बंधुभाव, स्वातंत्र्य अशी ही मूल्य विचार आपल्याला आपल्यामध्ये रुजवता येतात. तर ह्याच्यामधून संस्कार म्हटलं तर एखादं व्यक्तिमत्व असेल, घडणारं व्यक्तिमत्व, म्हणजे आनंद यादवांची जर झोंबी कादंबरी बघितल्यात, आता हे कादंबरीच्या स्वरूपात झालं, तर थोडक्यात त्यांची जर कथा बघितली, म्हणजे शून्यातून एखादा माणूस विश्व उभा करत असतो, सामान्य माणूस अगदी ज्याच्याकडं काहीच नाही आहे, आणि मग तो जगत असताना कशाप्रकारे त्याचं आपलं आयुष्य उभं करतो, हे ज्यावेळेला आपण त्या व्यक्तीच्या जीवनातील कथा ऐकत राहतो किंवा ते घटना ऐकत जातो, त्याच्यातून मात्र काय होतं, आपल्याला
बोध निर्माण होतो, आपल्याला स्फूर्ती निर्माण होते. म्हणजे ती व्यक्ती करू शकते, मग आपण का करू शकत नाही. म्हणजेच काय होतं की आपण ज्या चोरांच्या कथा ऐकल्या, ज्या परींच्या कथा ऐकल्या, तर त्याच्यातून वाईट माणसाला काय परिणाम भोगावे लागतात, चांगल्या माणसाला काय परिणाम भोगावे लागतात, म्हणजे वाईट काम करू नये हा एक अत्यंत चांगला मूल्य विचार आपल्याला काय होतो, मिळून जातो. आता दुसरं जर बघितलं कादंबऱ्या कथा आपल्याला की आनंद अवधूंच्या असतील, पु ल देशपांडेंचे असतील किंवा बाबा कदवांच्या कथा असतील, तर ह्या कथेमध्ये सगळ्यात आता बाबा कदवांच्या मी बऱ्याचशाच कथा वाचल्या गेले, तर त्याच्यामध्ये खून मारामारी असतील किंवा एखाद्या कुटुंबातील कथा असेल, तर त्या कुटुंबातून आलेला प्रसंग कशा पद्धतीने तो प्रसंग उद्भवत गेला आणि तो प्रसंग उद्भवल्यानंतर त्याचा शेवट काय झाला, हे ज्यावेळी तुम्ही कथा वाचायला सुरुवात करता त्याच्यातून काय होतं, आपल्याला हळूहळू त्या कथेतील पात्राचे प्रसंग, त्या पात्राचा स्वभाव कशा पद्धतीने राहतो, म्हणजे जीवनामध्ये येणारी माणसं कशा पद्धतीने राहू शकतात, म्हणजे जितक्या व्यक्ती असतात तितक्या प्रकृती असतात, तितके ते विचार असतात आणि ते विचार घेऊन माणूस जीवनामध्ये कशा पद्धतीने जीवनराठी जगत राहतो. म्हणजे एखाद्या समजा आता बाबा कदवांची एखादी रिवॉर्डसारखी कथा आहे किंवा झोंबीसारखी कथा आहे आनंद यादवांची, लक्ष्मण मानेंची उपरासारखी कथा असेल की त्याच्यात ते लेखक असणारा तो लेखक जीवन जगत असताना त्याला येणाऱ्या प्रसंगातून कशा पद्धतीने त्याला उभारी मिळते, त्याचं ध्येय फक्त आपल्याला जीवनामध्ये काहीतरी शिक्षण करायचं आहे, काहीतरी ध्येय मोठं प्राप्त करायचं आहे. मग येणारं ध्येय गाठण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींवरती कशा पद्धतीने मात केली जाते, म्हणजे हे आपण शिकत असताना त्याच्यातून किती प्रसंगातून पुढे जायचं आहे, आपलं ध्येय कशा पद्धतीने गाठायचं आहे, ध्येय टार्गेट करायचं आहे, ही कथा वाचल्यानंतर त्याच्यातून अगदी अत्यंत आपल्याला स्फूर्ती देणारं ज्ञान मिळू शकतं. संवेदनशीलता असतील, श्रमशिष्ट असतील, दया असेल, सहकार्य असेल, हे कितीतरी मूल्यांचे संस्कार काय होतं ह्या कथेतून होत जातो. म्हणजे सामान्य माणूस मोठा कसा होऊ शकतो याचं अगदी आपल्याला त्या कथेतून काय होतं ज्ञान मिळत जातं. त्याच्यानंतरचं आहे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. साहजिकच आहे, आपण कथा पुढे काय होणार, कारण जर सुरुवात केली एक राजा राणी होती किंवा एक परी होती, मग पुढे काय होती, ठीक आहे, मग पुढे काय, मग तिनं काय केलं. आता एखादी कथा वाचत असताना सुद्धा मी कादंबरी म्हणा किंवा कथा किंवा आपण चित्रपट पण पाहत जातो, हे चित्रपट हे कथेचे स्वरूप आहेत, कथा आलेले आहेत ते लेखकाने आणि ते तुम्हाला चित्रफितीमध्ये तुम्हाला कृतीमध्ये दाखवलं जातं. त्या चित्रपटामध्ये आपण अर्ध्यावरती चित्रपट पाहिला की आपल्या डोक्यात घोळा लागतं, पुढे काय होतं, हा मरतो की तो मरतो, ते ह्याचं चांगलं होतं की त्याचं वाईट होतं. आता समजा एखादा आता मध्यंतर नामवंत गाजलेला चित्रपट मराठी जर पाहिला तुम्ही तर सैराटची कथा जर बघितला तर संपूर्ण प्रेमावरती कथा आधारित आहे. पण त्या प्रेम विवाहानंतर प्रत्येकाला वाटत असतं मध्यंतर आल्यानंतर ह्या दोघांचं लग्न होईल की नाही होईल, पण झालं, पुढे संसार चांगला होईल की नाही, बस झाला संसार. मग शेवट जो दाखवला तो त्याच्यामध्ये खूप वाईट दाखवला. तरीसुद्धा चित्रपट संपला तरी प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं की पुढे काय होणार. म्हणजे ही कथा संपूर्णपणे जोपर्यंत त्या कथेचा शेवट होत नाही तोपर्यंत त्या माणसाची काय होते उत्सुकता वाढत जाते. जरी आनंददायक शेवट झाला तरी आपण मनामध्ये म्हणत असतो की अरे पुढे शेवट चांगला झाला, मग यांचा पुढे संसार कसा होईल, पुढे जीवन कशा पद्धतीने जगतील, अशाच पद्धतीने जगू शकतील काय. म्हणजे एखाद्या माणूस ज्यावेळी शून्यातून वर सामान्य ह्याच्यातून तो वर काहीतरी मोठं उंच शिखर गाठतो, उंच शिखर गाठल्यानंतर त्याला मिळणारा जो आनंद आहे, त्याला मिळणारं त्याच्यानंतरचं जे जीवन आहे तो कसा घालवतो, म्हणजे त्या पात्रामध्ये त्या कथेमध्ये आपल्याला पूर्ण आपण समरस होतो. आणि समरस होत असताना ती कथा ऐकत असताना पुढं ते सगळं चित्र आपल्या समोर राहतं, काल्पनिक चित्र समोर उभं राहतं आणि मग त्याच्यामध्ये पुढे काय होते. या लहान मुलांचं जर तुम्ही निरीक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल की लहान मुलांना तुम्ही सध्या घ्या आणि त्यांना फक्त म्हणा चल मी आज एक गोष्ट सांगतो म्हणले की पटकन ते लहान मूल कुठलं हातातलं काही काम असं ते टाकून तुमच्याजवळ येईल आणि तुम्ही सुरुवात केलात की ते पुढे काय जोपर्यंत त्याचं मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत ते पुढे काय विचारत जाईल. म्हणजे ही उत्कटता त्याची वाढवत राहतं. अशाच पद्धतीची उत्कटता वाढवणार आपल्याकडे कथा ही शोध ही एक कथा आपल्याला अभ्यासासाठी आहे, ती नक्की वाचा. म्हणजे उत्कटता म्हणजे काय तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. आता चौथा भाग सांगितले की कथा एककेंद्री असते. एककेंद्री म्हणजे काय की अनुभवाच्या रचनाचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. बहुकेंद्री म्हणजे कथा ही एकाच पात्रावरती एकाच व्यक्तीवरती खिळून बसलेली असते.
कादंबरीमध्ये एका पात्राबरोबर जरी आपल्याला एकाच व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीचं जीवनराठी जर सांगायचं झालं, आता चरित्र म्हणा किंवा कादंबरी म्हणा, मोठ्या कादंबरी असतील, तर त्या कादंबरीमध्ये आता झाडाझडती एक कादंबरी आहे ह्यांची, विश्वास पाटलांची. त्या कादंबरीमध्ये संपूर्ण गावाचं चित्र घेतलेलं आहे, संपूर्ण गावातील पात्र घेतलेले आहेत. पण ती पात्र घेत असताना प्रत्येक त्या गावातल्या कुटुंबाचं, कोणत्या कुटुंबाचं कशा पद्धतीने संकट आली आणि त्याच्यावर ते कसे मात करत गेले. पण त्याचा शेवट मात्र काय झाला की एकाच कुटुंबातील एका व्यक्तीच्या शेवटी म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, जो त्या कुटुंबाचा, त्या गावाचा प्रमुख होता तो. म्हणजे त्या मुळात त्या प्रमुखाची कथा सांगायची होती, पण ती कथा सांगत असताना येणाऱ्या जे आजूबाजूची लोकं होती, आजूबाजूची गावातली जी पात्रं होती, तर त्या पात्रांचे सुद्धा जीवनराठी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण मुळात कादंबरीचा आवाकाच मोठा असतो, कथेचा हा आवाका त्या मानाने काय असतो, लहान असतो. त्यामुळं कथा ही नेहमीच एककेंद्री असते, एकाच व्यक्तीच्या जीवनावर घडलेली असते. ती थोडक्यात म्हणजे आता झोंबी ही कादंबरी आपण म्हणतो त्याला, पण आनंद यादवांची ती कादंबरी मोठा आवाका येतो, कारण त्यांचं प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक वर्षाचं, प्रत्येक महिन्याचं त्याने अगदी खोलात जाऊन सगळं लेखन केलं. येणाऱ्या पात्रांचा सुद्धा परिचय करून दिला, त्याच्यामध्ये येणाऱ्या पात्रांचं जीवनसुद्धा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते जर कथेच्या स्वरूपामध्ये बघितलं तर आनंद यादव हे शून्यातून कशा पद्धतीने मोठे होत गेले हे सांगत असताना जे मूळ ठळक घटना असतात, त्या ठळक घटनाच आपल्याला काय करता लागतात, त्या आनंद यादवांच्याच एका केंद्रावरतीच, एका व्यक्तिमत्वावरतीच सांगावे लागतात. म्हणजे त्यांनी काय केलं कार्य, त्यांच्या आजूबाजूच्या आलेल्या त्यांच्या जीवनामध्ये त्या पात्रांचं जीवनमान न सांगता त्या आनंद यादवांनी फक्त काय केलं, समाज शून्यातून विश्व उभं करण्यासाठी तेवढंच ते सांगावं लागतं. म्हणजे ते एक केंद्रीय असते. मग ह्याच्यामध्ये येथील प्रसंग असतील, पात्रे, वातावरण असतील, ते मर्यादित असतात, म्हणूनच ती लहान असते. कारण सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावाच लागतो कथेमध्ये, पण तो अगदी थोडक्यात घ्यायचा असतो. अगदीच तुम्ही कादंबरीसारखं लेखन, आता ऐतिहासिक कादंबऱ्या जर बघितलात, शिवचरित्रसारख्या चरित्र किंवा छत्रपतींच्या जीवनावरती जर कादंबऱ्या बघितल्यात मोठ्या अगदी, तर त्या कादंबरीमध्ये सुद्धा कसं होतं की छत्रपतींचा जन्म झाल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत जो सगळा दिवस किंवा कोणतं युद्ध, लढाई असेल, त्या लढाईची योजना असेल, त्या लढाईचा दिवस असेल, त्या योजनेचं पुन्हा येणाऱ्या त्या पात्रांचं जीवन असेल, त्या दिवसाचं किंवा एखाद्या प्रसंगाचं ठळक वर्णन करत असताना ते दिवसभरात जी पात्रं भेटली त्या पात्रांचं सुद्धा जीवनाचा पूर्वपीठिकासुद्धा कधी कधी त्याचा विस्तार करावा लागतो. म्हणजे हा कादंबरीचा आवाका होतो. पण कथा म्हटलं की छत्रपतीने एखादा किल्ला जर घेतला तर तो किल्ला घेत असताना अगदी थोडक्यात तो किल्ला घेण्याचं स्वरूप कसं होतं, त्याचं कशा पद्धतीचं नियोजन झालं आणि शेवटी त्याचा परिणाम काय झाला, अगदी थोडक्यात त्यांचे विचार, त्यांचं जीवनच एवढं सांगितलं जातं. त्यांच्या संबंधित येणारं भौगोलिक आणि सामाजिक किंवा जे येणारी पात्र आहेत त्यांचं मात्र थोडक्यातच वर्णन केलं जातं, थोडक्यात परिचय केला जातो. म्हणजेच काय, कथेचा हा एका व्यक्तीवरती जास्त फोकस केला जातो. आता कथा भूतकाळात लिहिली जाते, कारण कथा म्हटलं की होऊन गेलेल्या काल्पनिक गोष्टी सांगाव्या लागतात. कारण वाक्यरचना सर्वसाधारणपणे कधी कधी काय होतं, तुम्ही जर वास्तवातली कथा सांगायचं म्हटलं तर काही ठराविकच कथा आहेत की एखाद्या व्यक्तीवरती घडलेल्या कथा असतील, आता जीवन जगणाऱ्या. जर ऐतिहासिक, पौराणिक किंवा असं काल्पनिक कथा, आपण जे पंचतंत्रातल्या वगैरे कथा म्हणतो, त्या सांगायचं म्हटलं तर थोडंसं काल्पनिक रचावं लागतं. आणि होऊन गेलं, होता एक राजा होता, एक राणी होती किंवा एक प्राण्यांचं जंगल होतं, मग प्राण्यांची सभा भरली होती. म्हणजे जे होऊन गेलेल्या घटना असतात त्या होऊन गेलेल्या घटनाविषयीच निवेदन जास्तीत जास्त काय केलं जातं, लेखन केलं जातं. आता आनंद यादव यांनी सुरुवातीपासून कसं लाईफ जगले हे, ते कॉलेजमध्ये होते, त्यांचा जन्म ह्या गावात झाला, मग या गावात कॉलेज, मग होते म्हणजे होऊन गेलेले, कथा घडून गेलेले, म्हणजे प्रसंग घडून गेलाय, घटना घडून गेलेले, आपण वर्तमान काळात किंवा भविष्यात घडेल हे जर तरच्या गोष्टी करायचं म्हणलं तर तिथं कल्पनारम्य होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं मी पंतप्रधान झालो तर ही जर कथा लिहायची म्हटलं तर पंतप्रधानाचं लिहित असताना मी स्वतः काय करणार हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काय होईल, जाणवायला लागेल. पण मी पंतप्रधान होतो किंवा एक पंतप्रधान होता, त्यांनी काय केलं आणि त्यांनी कसं केलं, म्हणजे घडून गेलेल्या घटनेवरती जास्तीत जास्त कथा लिहिण्याचा फोकस लेखकांवरती असतो. आणि त्यामध्ये
भूतकाळातल्या सर्वसाधारणपणे काय होतात, कथा आपल्याला लिहिल्या जातात असं आढळून येतं. त्याच्यानंतर कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. आता एखादी जीवनस्पर्शी कथा असते, म्हणजे मानवी जीवनाचा थेटपणे वेध, म्हणजे आता सांगितलं कसं, राजाराणी असो, टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो, गावातील लोकसेवा असो, म्हणजे कथेचा कोणताही विषय असू शकतो. कथेला काय एकच जीवनविषय असा हवा नाही की राजा राणीची सांगितले पाहिजे, चोरांची सांगितली पाहिजे, चोर शिपायांची सांगितले पाहिजे, पोलिसांची सांगितले पाहिजे. तर कोणतीही, एक आजीबाई होती, एक मुलगी होती, एक मुलगा होता, एक डॉक्टर होते, एक नर्स होते, एक ड्रायव्हर होता, एक ट्रकवाला होता, म्हणजे एक हॉटेलवाला होता, एक चहावाला होता. म्हणजे एक कथा म्हणजे काय, आगळे वेगळे पण काहीतरी घडून गेलेलं आहे, ज्याच्यातून आपल्याला सुसंस्कार असे एक मूल्य विचार मिळणार आहेत, एखादा बोध मिळणार आहे, जो सामान्य माणसाचं काहीतरी वेगळं झालं किंवा एकदम चांगल्या नामवंत व्यक्तीचं ज्यावेळी काहीतरी वेगळी घटना घडत जाते, काहीतरी वेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यावरती आपण काय करतो, कथा रचत असतो. म्हणजे ह्या कथा मानवी जीवनात कशा पद्धतीने प्रवेश करणाऱ्या कथा असतात. आता यांनी सांगितले की बालपणीचा काऊचिवच्या रूपाने आपल्याकडे आले. आता काऊचिवची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, चिमण्याची आणि कावळ्याची गोष्ट. म्हणजे ह्या गोष्टीच्या रूपातून आता मला वाटतं मी परवाच एक फेसबुकला जे आपण लहानपणी कथा ऐकली, कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं, आणि मग काय होतं, मग त्याचं घर वाहून जातं वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या पुढची गोष्ट, मग त्याच्यातून बोध काय घेतला जातो की शेणाचं घर हे पावसामध्ये न टिकणारं आहे, म्हणजे पावसाळ्यात घर हे चांगलं व्यवस्थितपणे बांधता आलं पाहिजे. म्हणजे सगळ्याच सीझनचा आपल्याला काय करावं लागतं, ते विचार करावा लागतो. म्हणजे हे एक वेगळा बोध मिळतो. पण त्याच्या पुढची कथा जर तुम्ही आता सध्या फेसबुकला वगैरे ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी कावळा चिमणीकडे येतो त्यावेळी चिमणी त्याला दरवाजा उघडून घेत नाही, बऱ्याच वेळा आपलीच कामं करत राहते. म्हणजे ज्यावेळी असंच जेव्हा तिथून कावळा निघून जातो काही वेळानंतर आणि आपलं घरटं दुसऱ्या जागी बांधतो, ज्यावेळी चिमणी त्याच्याकडे जाते त्यावेळी तो एका हाकेत कावळा तिचं दरवाजा उघडून तिला आतमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर चिमणीची झालेली चूक तिच्या लक्षात येते. म्हणजे जसं तुम्ही विचार करता तो विचार कृतीतून आणणं किंवा दुसऱ्या माणसाच्या वेदना समजून घेणं, दुसऱ्या माणसाला कशा पद्धतीनं जीवनामध्ये महत्त्व देणं, हे या कथेतून दिसून येतं. म्हणजे ह्या कथा जर ससा कासवाची पण कथा तशीच आहे, लहानपणापासून ऐकत आलं की ससा धावणार आहे, कासव अगदी एकदम सावकाश चालणारा प्राणी आहे, पण ससा आपल्या अहंकार पद्धतीने कसा हरतो आणि कासव शांतपणे कशा पद्धतीने जिंकतं, त्याच्या पुढची जर कथा आपण बघितली तर त्याच्यातूनही वेगळा बोध निघतो लहानपणी. पण हे बोध घेण्याचे जे प्रयत्न आहेत हे आपल्या वयोमानानुसार ते बोध बदलत जातात. लहानपणी आपण ह्या कथा ऐकतो त्यावेळी ह्या कथा आपल्याला मनोरंजनक वाटतात, आनंददायक वाटतात, खूप ऐकावेसे वाटतात. पण मोठेपणी याच कथा आपण बोधात्मक पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये वापरत राहतो. म्हणजे जीवनाचाच वेध त्या कथेतून घेतला जातो. आता 7वं काय सांगितले की श्रवणतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. तर सादरीकरण म्हणजे कसं, सादर केले जाणे, सांगणे, कथन केणे, कथा सादर केल्याने, कथामाल, बालक मेळावे, बाल साहित्य संमेलने त्या आवर्जून कथा सांगितल्या जातात. म्हणजे ह्या नाटक शाळामध्ये असेल, कथाकथन असेल, तर कथाचं श्रवणतेमुळे सादरीकरण, कथेचं सादरीकरण कसं आहे की कथा जर तुम्हाला चढ उतार आवाजामध्ये जर सांगितली गेली तर त्या कथेतील महत्त्व, त्या कथेतील आत्मीयता, त्या कथेतील तुम्हाला कशा पद्धतीनं ती कथा मांडायची आहे किंवा त्या कथेतील वेदना असतील, त्या कथेला महत्त्व असेल किंवा त्या पात्रेतील वेगळेपण असेल, हे त्या कथा सादरीकरणावरती तुम्हाला काय होतं, समजून येतं. आता काही ठिकाणी कथाकथन जर तुम्ही स्पर्धेत कधी वक्तृत्व स्पर्धा किंवा कथाकथनमध्ये जर पाहिलात तर त्या कथेमध्ये जे आपण लिखाणामध्ये कथेच्या प्रश्नचिन्हांचा वापर असेल, उद्गारवाचक चिन्हांचा असेल किंवा पूर्णविरामाचा असेल किंवा अर्धविरामाचा असेल, या चिन्हांचा वापर करून जे लेखन केलेलं असतं तशाच पद्धतीचं लेखनात त्या चिन्हांचा वापर आपल्या बोलीभाषेतून करावा लागतो. म्हणजे कथा सादर करत असताना त्या कथेचा चढ उतार आवाजामध्ये जर तुम्ही सांगितलात तर त्या कथेतील आत्मीयता आणि त्या कथेतलं मूळ भाग प्रेक्षकांच्या मनापर्यंत जाऊन पोचू शकतो. पण ते जर तुम्ही एकाच आवाजात कुठेही आवाज खालवर न करता, म्हणजे थोडक्यात चिन्हांचा वापर न करता जर कथा सादरीकरण केलात तर त्या कथेचा हेतू, त्या कथेचा बोध किंवा ती कथा
काय होतं, संपूर्णपणे प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोचू शकत नाही. म्हणजे कथा सादरीकरण कसं करायचं आहे हे मी आता पुढची जी आपल्या 2 कथा आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे त्या कथा मी वाचून आधी दाखवणार आहे, आणि वाचल्यानंतर त्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा ती पात्र कशा पद्धतीची बोलकी केलेली आहेत, पात्रांच्या मनातील काही विचार आहेत, भावना आहेत, त्या कशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण पाहणार आहोत. पण ती कथा कथन असेल किंवा कथा ऐकण्याची असेल, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही कथा ऐकता, म्हणजे कथा एखादी किंवा एखाद्या चित्रपटाची स्टोरी जरी सांगायचं म्हटलं आपण, ती कथाच असते, किंवा राजा राणीची किंवा चिवकाऊची. तर गंभीरता तुमच्या चेहऱ्यामध्ये असेल, तुमच्या आवाजामध्ये असेल, किंवा साधेपणा असेल, किंवा प्रश्नचिन्हपणा असेल, तर उद्गाराचे चिन्ह आश्चर्यजनक कशा पद्धतीने शब्द वापरतात त्या पद्धतीनं कथा तुमच्यापर्यंत काय होते ती पोहोचू शकते. जर सरळ साध्या आवाजात बोलला तर त्या कथेतलं महत्त्व, त्या कथेतला बोध तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही कथेची वैशिष्ट्य आहेत. ही 7ही कथेची वैशिष्ट्य तुम्ही पाठ करा, त्याच्यामध्ये स्पष्टीकरण येईल, किंवा 7 कथेची वैशिष्ट्यसुद्धा विचारली जातील, 2 मार्कासाठी विचारले जातील, किंवा एका वैशिष्ट्याचं स्पष्टीकरण कथेचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगावं लागेल. पुढचा भाग आपण नंतर बघूया. धन्यवाद.